सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. चिमूटभर साखर आपल्याला घेऊन समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे मोहित करून घेता येईल किंवा आपल्याकडे आपल्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीला हो किंवा नाही ज्या काही आपल्या मनात गोष्टी आहेत त्या आपल्याकडे वळविण्यासाठी समोरच्या व्यक्तीला वशमध्ये करू शकतात. अशी ही साखर जशी गोडीला असते तशीच समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपण गोड बोलून समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे वशात आपल्या वशमध्ये करून घेऊ शकता. आता काय करायचं आहे, तुम्हाला जर का तुम्ही एखाद्या बिझनेसच्या कामासाठी किंवा तुम्ही कुठल्याही तुमच्या पर्सनल कामासाठी बाहेर चाललात आणि समोरची व्यक्ती कदाचित तुम्हाला नकारेल, कदाचित तुमचं ऐकणार नाही, तुमच्या मनासारखं घडणार नाही, तुमच्या मनासारखी गोष्ट घडून येणार नाही असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हे चिमूटभर साखर सर्व काही तुमच्या मनासारखं घडवून आणण्यासाठी तुम्हाला फायदेमंद ठरणार आहे. आता ही साखर कशी वापरायची किंवा ह्याचा गैरवापर करू नका. कारण का तर तुम्ही जर का ह्याचा गैरवापर केला तर मात्र ह्या उपायाचा तुमच्यावर काहीही उपयोग होणार नाही, तुम्हाला ह्याचे फायदे नाही होणार. त्यासाठी तुम्ही फक्त चांगल्या कामासाठीच ह्या साखरेचा ह्या वशीकरणाचा उपाय करा. ही साखर जशी मधुर आहे तसे आपण चांगल्या कामासाठी गोड कामासाठीच ह्याचा फक्त वापर करायचा आहे. आता ही साखर कशी वापरायची बघा. काय करायचं आहे, तुम्ही एखाद्या दिवशी ज्या दिवशी पण तुम्ही बाहेर जाणार असाल, ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी जाणार असाल, ज्या बिझनेसच्या कामासाठी बाहेर जाणार असाल किंवा तुम्ही तुमच्या लग्न जमवण्यासाठी काही गोष्टी करण्यासाठी बाहेर पडताय किंवा कुणाशी काहीतरी बोलण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी बद्दल तुम्ही काहीतरी ठरवण्यासाठी किंवा तुमचं प्रोजेक्ट काहीतरी आहे ते तुम्हाला त्या दिवशी फायनल करायचं आहे, एखादी डील करायची आहे, त्यासाठी जर का तुम्ही बाहेर पडत असाल तर हा उपाय नक्कीच करून पहा. हा उपाय नक्कीच तुम्हाला सक्सेस देणार आहे. हा उपाय कसा करायचा, तुम्ही जेव्हा बाहेर पडाल त्याच्या अगदी एखाद तास आधी तर तुम्ही हा उपाय करा. अगदी 1 तास आधी तरी करा. काय करायचं आहे, अगदी आपल्याला चिमूटभर साखर आपल्या उजव्या हातातच घ्यायची आहे. बघा, उजव्या हातात चिमूटभर साखर घ्या. आता साखर ज्या हातात घेतात तोच हात खूप महत्त्वाचा आहे, म्हणून उजव्याच हातात घ्या, डाव्या हातात घेऊ नका. उजव्या हातात चिमूटभर साखर घ्या आणि ती साखर घेतली की ती मूठ बंद करा. मूठ बंद केल्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम क्लीम कालिके नमः. 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 हा मंत्र तुम्हाला फक्त 3च वेळेला म्हणायचा आहे. 3 वेळेला साखरेची हातात जी साखर घेतलेली आहे ती मूठ बंद करायची. 3 वेळेला ओम क्लीम कालिके नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर आपल्या डोक्यावरून ती जी मूठ आहे साखरेची बंद ती 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज फिरवायची आणि साखर तशीच आपल्या डोक्यावरून सोडून द्यायची. आणि त्यानंतर तुम्ही जे काही बोलण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलण्यासाठी बाहेर चाललात किंवा डील करण्यासाठी किंवा तुम्ही प्रोजेक्ट तुमचं आहे त्या कामासाठी बाहेर पडत असाल, त्या व्यक्तीसाठी बाहेर पडत असाल, त्या व्यक्तीच्या समोर गेल्याच्या नंतर तुम्ही जे काही तुमचं ठरवायच्या गोष्टी असतील, बोलण्याच्या गोष्टी असतील, डिस्कस करण्याच्या गोष्टी असतील त्या डिस्कस करायच्या. परंतु पहिल्याच भेटीत आपण नमस्कार करतो किंवा शेक हँड करतो त्यावेळेला त्याच हाताचा वापर करा त्या व्यक्तीच्या बरोबर शेक हँड करताना, की तुम्ही जी साखर ज्या हातात घेतले तोच हात म्हणजे उजवाच हात शेक हँड करा. ह्याने काय होईल तर समोरची व्यक्ती तुम्ही ज्या हातात साखर घेतलेली होती ती साखर तर अभिमंत्रित झालेली असते आणि त्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्यात येईल. तुम्हाला जे काही त्या व्यक्तीकडून हवं आहे त्या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडण्यासाठी नक्कीच कालिका माता तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला योग्य अशा गोष्टी समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळतील. हे एक वशीकरण आहे, परंतु हे वशीकरण जे आहे हे सात्विक वशीकरण आहे. ह्याच्याने कधीही कोणाला त्रास होत नसतो. आपल्या चॅनलवरून जे काही वशीकरणाचे उपाय दिले जातात त्यातून कधीही कोणाला त्रास होत नसतो. आता हे जे वशीकरण आहे हे तुम्हाला नक्कीच तुमच्या कामात येणार आहे. तुम्ही हा वशीकरणाचा उपाय करून पहा. कारण समोरची व्यक्ती तुम्हाला जर का धोका देणार आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी नकार देणार आहे, तर ही व्यक्ती नकार देणार नाही. हा जो उपाय केलाय खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि त्यामुळे समोरची व्यक्ती
तुमच्या वशमध्ये येईल आणि व्यवस्थितपणे सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आजचा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषय